तर रोज ना आम्ही 6:45-6ला चालायला जातो आहे. परंतु आज ना बाळ लवकरच उठलं होतं, त्यामुळे तो झोपत काही नव्हता परत. आणि मग आरवी बोलली की आई आपण दोघी जाऊयात. आणि त्याला पण पप्पाच लागत असतात. उठलं की पप्पा कुठे आहेत विचारत असतो. मग ते थांबलेले त्याच्याजवळ आणि आम्ही दोघीच आज मॉर्निंग वॉकला गेलो. थोडंसं लेट झालेलं, कंटाळा आला होता, पण म्हटलं नाही, फोर्स केला मी स्वतःला आणि चला म्हटलं जायचंच आहे. खाडा केला की मग परत असं होतं ना की आज पण खाडा करूयात, दुसऱ्या दिवशी जावंसं वाटत नाही. मला वाटलेलं की ही एवढी काही चालणार नाही, परंतु तिनेच मला थकवलं आहे. मम्मी आपण रनिंग करू बोलत होती आणि थकवून घेतलं आहे मला चांगलंच. तर हे जे तुम्ही प्लॉट पाहताय हा कर्जतचा आहे भात संशोधन केंद्र. एक प्रश्न तुमचा कवर होईल, पाहिल्यामुळे चांगलं लक्षात राहील. आणि इथून अजून एक असाच एवढा मोठा लांबच्या लांब प्लॉट अजून एक आहे आणि तिथे सुद्धा असे वेगवेगळे भातावरचे नवीन संकरित वाण किंवा ते प्रयोग त्यांचे चालू असतात. तर बघू शकताय, सनसुद्धा दिसतोय छान ब्राईट. आणि आरवी फुलं वेचत होती पारिजातकाची. मुलींना ना हेच वेड जास्त असतं. आम्हालाही होतं लहानपणी की फुलं जमा करायची पारिजातकाची असतील. आमच्या घरी तर खूप झाडं होते, मोगरा होता, त्याचबरोबर जास्वंद होतं. त्याच्यानंतर फ्रेश झाली आणि स्वयंपाक करायला घेतला डायरेक्टली, कारण डबे होते, कारल्याची भाजी करणार होते. आणि हा माझा फ्रेंड, म्हणजेच हेडफोन मी घेतलेला स्वयंपाक करताना, तोच माझा फ्रेंड आहे. आणि इकडे याचं चाललेलं होतं खेळायचं. सगळे सोफ्यावरचे जे कुशन आहे ते सगळे खाली असे लाईनशीर लावलेत आणि त्याच्यावरून साहेब गाडी खेळत आहे. तर याचं ना वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, पण मी त्याला खेळू देते, म्हणजे मग तो मला जास्त काही त्रास देत नाही, कामं करून देतो. कधी कधी खूपच जास्त कुठं नाही करतो, तेव्हा लक्ष द्यायला लागतं, नाही तर मग ते अंगलट येतं. म्हणून थोडं थोडं लक्ष असं देत राहावं लागतं. अधूनमधून स्वयंपाक वगैरे करताना, कामं करताना, की नक्की करतोय काय ते पाहत राहायला लागतं. तर काल एका फ्रेंडनी प्रश्न विचारलेला होता की व्होकॅब्लरी कोणत्या बुकमधून करता. तर व्होकॅब्लरीसाठी माझ्याकडे आहे ब्लॅक बुक. तर PDF होती, ते मी प्रिंटआउट काढून घेतलेली आहे. तर सिनोनिम अँटोनिम करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे, ती म्हणजे तो शब्द लिहायचा, त्या शब्दाच्या खाली त्याचा अर्थ लिहायचा. तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत असेल तर इंग्लिशमध्ये लिहा किंवा मग मराठीत लिहायचा. आणि त्याच्यानंतर त्याच्या समोर लिहायचं त्याचं सिनॉनिम आणि त्याच्याही समोर त्याचं अँटोनिम. अशा प्रकारे तुम्ही ते सिनॉनिम अँटोनिम लिहायचे. लिहिल्याच्या नंतर ते मोठ्याने एकदा दोनदा रीड करायचे. मोठ्याने वाचल्यामुळं ते आपल्या लक्षात राहतं, कारण आपण फोकसनिशी वाचत असतो ते. आणि अशा पद्धतीने तुम्ही सिनॉनिम अँटोनिम्स अभ्यासू शकता. वन वर्ड सबस्टिट्यूशनचं डेलीची रिव्हिजन द्यायची. त्याचबरोबर त्याचे जे रूट्स वर्ड असतात, रूट वर्ड्स, त्याची व्यवस्थित आपण समजून घ्यायचा तो रूट वर्ड आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द जे आहेत ते छानपैकी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे रूट वर्डवरूनच आपल्याला तो परीक्षेमध्ये सुद्धा शब्द जो आहे तो टॅकल करता येतो. मग तो निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, ते त्या सिच्युएशननुसार आपल्याला मग ते OWS व्यवस्थित लक्षात येतात. आणि रिव्हिजन देणं हाच एक पर्याय आहे. रिव्हिजन देऊन मग आपल्याला ते अगदी मेमराईज होतात छानपैकी. त्यामुळे फ्रेजेससुद्धा आपल्याला छान करायचे आहेत, पाठच करून ठेवायचे आहेत. जे फिक्स प्रेपोजिशन्स असतात ते सुद्धा पाठांतर करायचे आहेत. आणि होमोनिम्ससुद्धा आपल्याला ते सिनोनिमसारखे पाठ करावे लागतात, म्हणजे लक्षात ठेवावे लागतात. कारण की अँटोनिम्स सिनोनिम्स जे आहेत ते आपण कितीही वाचलं, कितीही थापट पसारा आहेच तो, आणि कितीही वाचलं ना तरी परीक्षेमध्ये कोणतं येईल ते नक्की नसतं. त्यामुळे ग्रामर आपलं पक्क पाहिजे, कारण ग्रामरचा एकही प्रश्न आपला चुकता कामा नये, जेणेकरून आपला इंग्लिशमध्ये मॅक्सिमम स्कोअर असेल. सिनोनिम अँटोनिम आपण अगदी 1000, 2000, 5000 जरी वाचले तरी त्यातीलच येईल. आणि आपल्याला ऐन वेळेला परीक्षेला सिनोनिम विचारलं असेल तर आपण कदाचित अँटोनिम क्लिक करून येऊ शकतो, किंवा कदाचित अँटोनिम विचारलं असेल तर आपल्याला त्यावेळी कन्फ्यूज होतं आपण, आणि मग तो सिनोनिम्स अँटोनिम्सचे जे प्रश्न आहेत ते सगळ्याच मुलांचे बऱ्यापैकी चुकत असतात. त्यामुळे सिनोनिम अँटोनिम म्हणजे प्रयत्न तर करणार आपण, परंतु लक्षात राहत नाहीत. त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि बाकी मग तुम्ही ग्रामरवरती फोकस करा. ग्रामरचे जे काही मार्क्स असतील ते आपले जाता काम नाही, याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला निदान 20 पैकी निदान आपल्याला 16 तरी मार्क्स इंग्लिशमध्ये मिळालेच पाहिजेत. तर आता हेल्थच्या दिशेने अजून एक पाऊल टाकलेलं आहे, 1 स्टेप टुवर्ड्स हेल्थ. तेल कमी करायचं आहे आहारातलं, की जसं की आपल्याला PM मोदी सांगतच आहे 10% आहारातलं तेल कमी करा म्हणून, आणि तेच खरंच फायदेशीर आहे. म्हणून मी घेतलेलं आहे एअर फ्रायर उषाचा आहे, आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी मस्त पनीर टिक्का बनवलेला आहे. गरम आहे बाळा, बाळा गरम आहे.
जरा कोटिंग कमी पडलंय ना. व्हॉट इज दिस? काय? डू यू लाईक पनीर टिक्का? येस. हाऊ मच? So much.